महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेला सरकारकडून आता निकषांच्या बेडीत अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय। ज्या महिलांच्या घरी 4 चाकी आहे अशा महिलांना आता या योजनेतून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। याच पार्श्वभूमीवर शासनाकडून घरोघरी जाऊन निकषांची तपासणी केली जाणार आहे। त्यामुळे अनेक महिलांची नावं या योजनेतून वगळण्यात येणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार पुण्यामध्ये घरोघरी जाऊन निकषांच्या तपासणीला सुरुवात झाली आहे। राज्य शासनाने परिवहन विभागाकडून याद्या घेतल्यात। या याद्या पुढे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्यात। या यादीनुसार प्रत्येक जिल्ह्यात बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका या घरोघरी जाऊन याबाबतची पडताळणी करणार आहेत। या पडताळणीत ज्या महिलांच्या नावावर अथवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर 4 चाकी आहे अशा महिलांची नावं यादीतून वगळण्यात येणार आहेत। पुणे जिल्ह्यासाठीच्या 2 याद्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे आल्यात। यामधील पहिल्या यादीत 58,350 तर दुसऱ्या यादीत 16,750 अशी एकूण 75,100 वाहन धारकांची नावं आहेत। या यादीतील नावं ही तालुकानिहाय संबंधित अधिकाऱ्यांना दिली जाणार आहेत। त्यानंतर पडताळणीचं काम सुरू होणार असल्याचं जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी याबाबतच एक बैठक घेतली होती। या बैठकीतच त्यांनी पडताळणी करण्यासंबंधीचे आदेश दिले होते। त्यामुळे आता या प्रक्रियेला वेग आलाय। काही दिवसांपूर्वी स्वतःहून महिलांनी लाभ सोडावा असं आवाहन शासनाने केलं होतं। त्याला अगदी कमी प्रतिसाद मिळाला। त्यामुळे आता पडताळणी करण्याचं कडक पाऊल सरकारकडून उचलण्यात आल्याचं बोललं जात आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर म्हणजेच 3 ते 4 महिने आधी राज्यात लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला। यावेळी सरकारने सरसकट महिलांना योजनेचा लाभ दिला। निकषांची पडताळणी न करता सरकारकडून महिलांना हा लाभ देण्यात आला। पुन्हा महायुती सरकार आलं तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं आश्वासनही सरकारने दिलं। परंतु आश्वासन पूर्ण करण्याची वेळ येताच सरकारने आता छाननीचा निर्णय घेतलाय। लाडकी बहीण योजनेतून महिलांना सध्या 1500 रुपये दिले जात आहेत। राज्यातील 2,34,00,000 महिलांना सध्या या योजनेचा लाभ मिळतोय। त्यामुळे एवढ्या महिलांना 2100 रुपये द्यायचं म्हटलं तर सरकारी तिजोरीवर अधिक भार येण्याची शक्यता आहे। म्हणूनच सरकारने छाननीच्या माध्यमातून हाच भार कमी करण्यासाठी खबरदारी घेतल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे येत्या काळात सरकार मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींचा लाभ बंद करणार हे निश्चित आहे। परंतु महापालिका निवडणुका होईपर्यंत सरकार असा कोणताही निर्णय घेणार नाही अशी देखील शक्यता वर्तवली जाते। तुर्तास इतकंच। अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।